प्रेक्षकांनो, काजल माया मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात पर्णिकेने चाळं विणलं. रमाचा जीव घेऊन रजनीशचा विश्वास संपादन करून शेवटी ती आरुषच्या आयुष्यात आली. पण पर्णिकेचं चिटकिनीचं खरं रूप सदाला समजलं आणि तिने त्याच वेळेस सदाचा जीव घेतला. घरात खूप सारे वाईट संकेत मिळत आहेत. आता या संकेतांचा अर्थ रजनीशला उमगेल का? आणि पर्णिका ही चिटकी नसल्याचं सत्य कळेल का? सोबतच आपल्याला 300 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं, आरुषच्या हातूनच चेटकिनीच्या वंशाचा विध्वंस कसा लिहिला गेला आहे, ते सगळं आपण या भागात पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आजपासून काजल माया मालिकेचे सगळे डेली एपिसोड्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. डॉक्टर रजनीशला रमा गेल्याची धक्कादायक बातमी देतात आणि त्याला तो धक्का सहनच होत नाही. तो विचित्र वागायला लागतो. डॉक्टरांनाच उलट विचारतो की असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? मगाशी तर म्हणाला होतात ना तुम्ही की ती सुखरूप आहे. मग आता तुम्ही ती मेल्याचं जाहीर कसं काय करू शकता? आणि हे 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 तुम्ही असं तिच्या तोंडावरती कापड का झाकले? ती ती श्वास कसं काय घेणार? तिच्या चेहऱ्यावरचा कपडा हटवत तो तिचा चेहरा हातात धरत म्हणतो की रमा उठ, अगं रमा उठ, आपल्याला एक बाळ आहे, त्याचं संगोपन आपल्या दोघांना मिळून करायचं आहे. तू ऐकत का नाही आहेस माझं? उठ ना. तेव्हा डॉक्टर त्याच्यावरती खेकसते की रजनीश प्लीज शांत हो, रामा या जगात राहिलेली नाही आहे. हे सत्य तो स्वीकारूच शकत नसतो. ही सगळी खेळी पर्णिकाची असते. पर्णिकानेच रमाचा जीव घेतलेला असतो आणि इकडे रजनीश पुरता कोलमडून पडतो. सदा समजावतो की साहेब अहो सावरा स्वतःला. रजनीश म्हणतो की कसं सावरू? सगळं होत्याचं नव्हतं झालं. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. माझी रमा मला सोडून गेली. मग आता मी तरी चुकून काय करू? आणि तो स्वतःला संपवण्याच्या विचारात असतानाच अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडतो आणि तो पटकन बाळाकडे धाव घेतो. डॉक्टरांच्या हातून बाळ आपल्याकडे घेताच डॉक्टर सांगतात की सॉरी रजनीश, इतक्या वर्षांच्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये हे सगळं जे घडतंय ना ते पहिल्यांदाच आहे. म्हणजे बाळ रडायचं थांबतच नाही आहे. आता त्याला हा प्रकार कळतच नाही. डॉक्टर रजनीशला सांगतात की आपल्याला याला सांभाळावं लागेलच. याचं रडणं काहीही करून थांबवावं लागेल, नाहीतर याच्या ओकलवर परिणाम होऊ शकतो. आणि हे सगळं त्याच्या जीवावर इतक्यातच. पुढे डॉक्टर काही बोलणार, रजनीशच्या काळजावरती त्यांच्या शब्दांचे घाव बसतात. तो थांबवतो. डॉक्टर प्लीज, रमाच्या जाण्याच्या दुःखातून अजून मी सावरलेलं नाही आहे. रजनीश आधीच वाईट मनस्थितीतून जात असतो. त्यातून बाळ रडायचं थांबत नसतं. त्याला कळतच नाही की त्याचा सांभाळ तरी करावा कसा. तो त्याच्याशी गप्पा मारत असतो. बोलतो की बाळा काय झालं तुला? हे बघ मी बाबा आहे ना तुझा, मी आहे ना तुझ्यासोबत. बाळा तुला आई हवी आहे का? अरे पण आई कुठून आणू मी? इतक्यातच तिथे पर्णिका येते. पर्णिका जेव्हा रजनीशला हाक मारते तेव्हा तिथे पूर्ण वातावरण गंभीर होऊन जातं. सगळीकडे भयान शांतता आणि आवाज असतो तो फक्त बाळाच्या रडण्याचा आणि पर्णिकाच्या घुंगरांचा. रजनीशकडे येते, त्याला रिक्वेस्ट करते की साहेब माझं देवाचं तावीज जे आहे ना ते तुमच्या गाडीत राहिले, ते मला हवं आहे. तिचं लक्ष बाळाकडे जातं. मुद्दामच ती विचारते की साहेब हे तुमचं बाळ आहे, पण हे का रडतंय? त्याची आई कुठे? आईकडे द्या ना त्याला. तेव्हा रजनीश काळजावर दगड ठेवून सांगतो की त्याची आई आता या जगात नाही आहे. आता ती सगळी खेळी तर पर्णिकाचीच होती. पण लगेचच ती आपल्या हातातलं गाठोडं खाली ठेवते आणि पटकन आपल्या हातात बाळाला घेते. पर्णिकाची नजर ज्या वेळेस रजनीशच्या डोळ्याला भिडते त्या क्षणी रजनीशला काय होतं काय माहीत नाही, पण तो आपसुकच पर्णिकाच्या हाती बाळाला सोपवतो. आता ते त्याच्यासाठी अंगाई गुणगुणत असते, इकडे तिकडे फिरत असते. आणि जेव्हा ती त्याला खिडकीपाशी घेऊन जाते ती अशी काही जादू करते की बाळ एका सेकंदात रडायचं थांबतं. सर्वजण अचंबित होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की इतका वेळ रडणारे हे बाळ अचानक तिच्या स्पर्शाने तिच्या अंगाईने शांतही झालं. त्यानंतर पर्णिका ही रजनीशकडे येते, बाळाला त्याचे हाती सोपवते, त्याला सांगते की घ्या साहेब तुमचं बाळ शांत झालं. आता तिचे
रजनीशवरती मोठे उपकारच झालेले असतात. तो म्हणतो की तुमचे आभार कसे मानू कळत नाही आहे. खरंच तुम्ही माझ्यासाठी काय केलंत ते तुम्हाला माहीत नाही आहे. पर्णिका चेहऱ्यावरती खोड हसू आणत विचारते की साहेब, अहो तुमची बहीण असती तर तुम्ही आभार मानले असते का? पर्णिका उलट रजनीशचे आभार मानत सांगते की साहेब, अहो तुम्ही त्या राक्षसांच्या तावडीतून माझा तर जीव वाचवलात की. पण आता मला जावं लागेल. येते मी. पण ते माझं तावीज. तेव्हा रजनीश पटकन गाडीच्या चाव्या सदाच्या हाती सोपवतो आणि सांगतो की गाडीतच कुठेतरी ते तावीज पडलं असेल, त्यांना शोधून दे. सदा तर निघून जातो. आता पर्णिका त्याच्या म्हणजेच बाळाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि पुन्हा एकदा ती रजनीशच्या नजरेला नजर देते. स्वतःचं गाठोडं उचलून ती निघालेलीच असते, पण तिची पावलं अडखळतात. ती सतत मागे वळून वळून पाहते, कारण तिने अशी काही जादू केलेली असते की तिला त्या बाळासोबतच राहायचं असतं आणि तिचा प्लॅन फते होतो. दारापर्यंत पोहोचता क्षणी रजनीश तिला थांबवतो. रजनीश शेवटी न राहून विचारतोच की तुम्ही माझ्या बाळाचा सांभाळ कराल? तसंही तुम्ही कामाच्या शोधात आहातच आणि आता मी बघितले की तुम्ही बाळाला किती छान प्रकारे सांभाळलत, शांत केलंत. तेव्हा पर्णिका आता साळसूतपणाचा आव आणत विचारते की पण साहेब, मी तर तुमच्यासाठी अनोळखी आहे ना, आणि अनोळखी व्यक्तीवर इतका पटकन विश्वास? तेव्हा रजनीश सांगतो की तुम्ही माझ्या बाळाला शांत केलंत. यावरूनच मी समजलोय की तुम्हीच आहात जे माझ्या बाळाला छान सांभाळू शकता. तुम्हाला हवा तेवढा पगार देईन मी. पर्णिकाचा प्लॅन फत्ते होतो. स्वतःहूनच रजनीश विचारतोय म्हटल्यानंतर मुद्दामच ती विचारात हरवल्याची नाटकं काय करते. आता रजनीश हताश होतो. त्याला वाटतं की बहुतेक तिला ते मान्य नाही आहे. पण दुसऱ्याच सेकंदाला ते आपल्या हातातलं गाठोडं खाली टेकवते आणि आरुषला आपल्या हातात घेते. त्या छोट्याशा बाळाला आपल्या हातात घेता क्षणी मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. हाच तर शेवटचा पर्याय आहे आमचा चेटकीन वंश वाढवण्यासाठीचा. गुरुदेवांची आज्ञा होती. आता फक्त मी वाट बघणार आहे हा मोठा होण्याची. आता मागे जे काही घडलं होतं, आरुषसोबत तिचं लग्न होणारच होतं, पण तिच्यासोबत जे वाईट विकृत कृत्य घडलं होतं ते सगळे तिला आठवतं. दुसऱ्या दिवशी रजनीश तिला आपल्या घरी घेऊन येतो. गाडीतून तो खालती उतरतो आणि पर्णिकाच्या गाडीचा दरवाजा उघडतो. ती ज्या क्षणी समोर बघते तर रजनीच्या गळ्यात रुद्राक्ष असतं. ते पाहता क्षणी तिचा थरका फुटतो. तिच्यासमोर फक्त शिवलिंग तिच्या नजरेला दिसायला लागतं. मनात भीती दाटून येते. रजनीश विचारतो की काय झालं? पर्णिका सांगते की काही नाही. तो जेव्हा थोडा दूर जातो तेव्हाच पर्णिका खाली उतरते. त्याच्या पाठोपाठ ती दारापर्यंतही जाते. घराला एकदा नीट निरखून बघते. आता ती रजनीसोबत घरात पाऊल टाकून येणार तितक्यातच सदा ओरडतो की थांबा थांबा. दोघेही एकमेकांकडे बघतात. सदाने भाकर तुकडा आणलेला असतो. तो त्या तिघांच्याही म्हणजेच पर्णिका, रजनीश आणि बाळाच्या अंगावरून ओवाळून बाहेर फेकतो आणि मग त्यांना घरात यायला सांगतो. रजनीश तर आता घरात जातो, पण पर्णिका ते मोठं आलिशान घर पाहूनच खूप खुश होऊन जाते. त्या घरावरती चौफेर नजर फिरवते. इतक्यातच रजनीश तिला हाक मारतो. तेव्हा ती त्याच्याकडे जाते. सदा घराबाहेरच असतो. तेव्हाच दाराला लावलेला जो कडा आहे देवाचा तो अचानकच निघून खालती पडतो आणि सदाला कळून चुकतं की घरात आता खूप मोठा अपशकुन होणार आहे. त्याच्या मनातही भीती दाटून येते. तिकडे कनकदत्ता विकृत हसून आनंद साजरा करत असते. त्या छोट्या बाळाचा नामकरण सोहळाही पार पडतो आणि त्याचं नाव ठेवलं जातं ते म्हणजे आरुष. आता जेवणाची पर्णिकाने सगळी तयारी केलेली असते. रजनीश बाळासाठी दूध मागतो. ती सदाला हाक मारून त्याच्या हाती बॉटल टेकवत त्याला दूध आणायला सांगते. तो रजनीशला धक्कादायक बातमी देतो की नाही, दूध नासतंय. हल्ली ना काय घडतंय कळतच नाहीये. रोजच दूध नासायला लागले. म्हणजेच काय, देवाने एका प्रकारे रजनीशला एक वाईट संकेत देण्याची जणू मालिकाच चालू केलेली असते. पर्णिका रजनीशकडून आरुषला आपल्या जवळ घेते. ती त्याला थोपटवून झोपवतच असते.
ती रजनीशला पोहे खाण्याबद्दल विचारते. तो सांगतो की नाही, आता फक्त मी ॲपलच खाईन. पण ज्या सेकंदाला तो ते सफरचंद चिरतो तेव्हाच त्याच्यामधून अचानक रक्तच बाहेर पडतं. पुन्हा पर्णिकाचा थरका फुटतो. आता हे जे वाईट विकृत संकेत मिळत असतात ते काही रजनीशच्या बुद्धीला उमगतच नाहीत. तर कनकदत्तांचं बोलणं चालू असतं की असुरांची हीच तर ओळख असते. ते हसऱ्या लाजऱ्या चेहऱ्याने घरात शिरतात आणि मग सुरू होतो भीतीचा खरा खेळ. माझी पर्णिकासुद्धा अगदी तेच करते. आमच्या असुरांच्या जातीला संपवण्याला जो जबाबदार होता त्याचा मुलगा, त्याचा पुढचा वंशच आमच्या ताब्यात होता. तो म्हणजे आरुष. आणि पर्णिकाने आम्हाला उद्ध्वस्त करणाऱ्या त्यालाच धडा शिकवायला सुरुवात केली होती, म्हणजेच रजनीशला. पर्णिकाने रजनीसाठी रोजच्याप्रमाणे दूध बनवलेलं असतं, पण त्याच्यामध्ये ती असं काही मिसळते ना, म्हणजे एक प्रकारचा जादूटोणाचा असावा. आणि त्यानंतर ती रजनीशकडे जाते. तर रजनीशने त्याच्या भावाला फोन केलेला असतो. त्याच्या विद्याधरची मुलांची चौकशी करत असतो. तेव्हाच पर्णिका जाते. आता तो दूध प्यायला नकार देणार तर पर्णिका एखाद्या लहान मुलांसारखं दटावते. पण पर्णिकाचं हेच वागणं सदाला खटकत चाललेलं असतं की या बाई रोजच साहेबांना दूध पिण्यासाठी एवढा आरडाओरडा का करतात. तो बाहेर जातो आणि बाहेरून येत्या क्षणी प्रकाशला विचारतो की हे काय करतोयस. तर तो सगळीकडे पावडर टाकत असतो. तो सांगतो की अरे सदा, घरात काय माहिती पण सगळीकडे लाल मुंगळे झालेत आणि तू फुलं कशाला घेऊन आलास. सदाही सांगतो की अरे काय सांगायचं बाबा तुला, गेल्या 1.5 वर्षात झाडाला एकही फूल उगवलेलं नाही आहे. म्हणजे बघता बघता पर्णिका त्या घरात येऊन 1.5 वर्ष झाली तरीसुद्धा रोज काही ना काही घडतं. सतत दूध काही नसतं, प्रत्येक पानं फुलं काय जळून चालली आहेत. तरीसुद्धा रजनीशला या सगळ्याचा अर्थ उलगडतच नसतो. पण हळूहळू सदाला मात्र संशय येतच चाललेला असतो. आणि आता तर तो एक भयानक प्रकार त्याच्या नजरेनेच बघतो की पर्णिका आरुषला घेऊन फिरत असते. पाहतो, दारात येतो तर सगळीकडे लाल मुंगळे पसरलेले असतात आणि पर्णिका इतकं शांतपणे त्याच्यावरती चालत असते ना. थोडं पुढे जाता क्षणी तुळशी वृंदावन तर भाग जळूनच गेलेलं असतं. तिथे ती थांबते आणि सगळे मुंगळे हे तिच्या पायाशी येऊन तिच्या पायातच विलीन होऊन जातात. ते भयानक दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी बघता क्षणी त्याच्या अंगाचा थरका फुटतो, त्याला घाम फुटतो, हातातल्या पिशव्या आपसुकच गळून पडतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी रोजच्याप्रमाणे ती रजनीशला दूध घेऊन जाणार त्याच्या आधी ती त्या ग्लासाच्या खाली बोट फिरवते आणि ते सगळं दृश्य स्वतः सदा डोळ्यांनी पाहत असतो की पर्णिका साधीसुधी बाई नाही आहे हे त्याला चांगलंच कळून चुकतं. पुन्हा एकदा त्याचा थरका फुटतो आणि पर्णिका मागे वळून पाहते तर समोर सदा उभा असतो. सदा बेधडकपणे पर्णिकाला जाब विचारतो की कोण आहेस तू. मला तर आधीपासूनच तुझ्यावरती संशय येतच होता की तू साधीसुधी बाई नाही आहेस. कोणत्या तरी वाईट हेतूने तू या घरात शिरली आहेस. बोल, कोण आहेस तू. पर्णिका मात्र त्याच्यावरती हसून नजर रोखत असते. रजनीशला घरात पर्णिका जी काही खेळी खेळते ना, भयंकर खेळी हा, ते सगळं त्याच्या कानावर घालायची तो धमकी देत असतो. पण पर्णिका त्याच्यावरती अशी काही जादू करते ना की तो चाकचा हलूच शकत नाही. पण हलत जरी नसला तरीसुद्धा तो तिला धमकावतो की आता तू इथे राहणारच नाही आहेस. आणि पुन्हा तो मोठ्याने साहेब साहेब अशा रजनीशला 2 हाका मारतो. त्याचा अचानकच आवाज बंद होतो. त्यालाच कळत नसतं की त्याच्यासोबत हे सगळं विचित्र काय घडतंय. आणि पर्णिका हसून त्याची मजा लुटत असते. पर्णिका त्याला विचारते, या पर्णिकेचं खरं रूप तू आणणार जगासमोर. आणि तिच्या खरं रूप दाखवते. त्या क्षणी ती आपल्या मायावी जादूने त्याला जोराची दूर फेकते. तो जाऊन दगडावरती पडतो आणि सदा, साहेब आपल्या घराला या चटकिनीपासून वाचवा असं म्हणतच तिथेच प्राण सोडतो. तेव्हाच तिथे कनकदत्ता येते. हातामध्ये कंदील घेऊन विकृत दिसणारी कनकदत्ता येते आणि तिथेच आरुषला घेऊन पर्णिकासुद्धा हजर होते. ती कनकदत्ताला हाक मारते. आजचा भाग संपतो इथे.
पुढील भागात बघूयात. आता तिला मागे 300 वर्षापूर्वी याच वाड्यात नक्की काय घडलं होतं ते सगळं आठवतं. आरुषसोबतच त्याचं लग्न होणार होतं आणि त्याच्यामध्ये तडमडली ती आभा, म्हणजे आत्ताची आभा. आणि तिने पर्णिकेचं खरं चेटकिनीचं रूप, तेच जे आता रजनीशच्या गळ्यात रुद्राक्ष आहे, ते तिच्या कपाळी लावून वेळीस आरुषला तिच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवलं. चेटकिनीचं खरं रूप समोर येताच आरुषने भर लग्न मांडवात त्या चटकिनीच्या तोंडाला काळं फासून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून सोबतच दोरीने बांधून अख्खं गावभर धिंड काढली, तिचा अपमान केला आणि त्यानंतर नदीकाठी घेऊन येत तिच्या पोटाला मोठासा दगड बांधला आणि चेटकिनीला त्याच कड्यावरून ढकलून देत तिचा कायमचा विषय संपवला. पण तोच विषय पुन्हा एकदा तोंड वर करू पाहतोय. आता यावेळी आरुष तिच्या जाळ्यात अडकेल का? पर्णिका स्वतःच्या या खेळात आरुषला कशी जिंकेल ते पाहणं मनोरंजकच ठरेल.